आल्यानंतर तुम्हाला इथे सरकारने काय सूचना दिलेली आहे, तर इथे म्हटलं आहे सरकारने की ई-केवायसी कोणी करायची आहे, तर ई-केवायसी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-केवायसी करताना चुका झाल्या असल्यास, आता ज्या बहिणींची ई-केवायसी करताना चूक झालेली आहे, त्यांनी पुन्हा ई-केवायसी करायची आहे. नंतर काय म्हटलंय सरकारने इथे, पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, आता ज्या बहिणींना पती पण नाहीये, वडील पण नाहीयेत, म्हणजे किंवा पती आणि वडील हयात नाहीये आणि ज्या बहिणी घटस्फोटित आहेत, तर अशा बहिणींनी पुन्हा ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तर आणि अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास, तर अजूनपर्यंत जर तुम्ही ई-केवायसी केलेली नाही, तर तुम्ही आता पुन्हा ई-केवायसी करायची आहे. अशा 3 पद्धतीचे मी तुम्हाला इथे मेसेज सरकारने दिलेले वाचून दाखवलं आहे. तर सरकार इथे पुढे काय म्हणत आहे बघा, तर ही एकवेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे. तर तुमची आता सरकार तुम्हाला ही एकमेव संधी देत आहे तुमची चूक सुधारण्यासाठी. जर तुम्ही आता ही पुन्हा जर ई-केवायसी करताना चूक केली, तर मात्र तुम्हाला पुन्हा ती चूक सुधारता येणार नाही. एवढं मात्र सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर वन टाइम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर हा पर्याय जो आहे तुम्हाला तो 31/12/2025 पर्यंत सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. तर आता येथे क्लिक करावर जायचं आहे. येथे क्लिक केल्यावर नंतर तुम्हाला इथे सरकारची इथे वेबसाईट ओपन होते. नंतर तुम्हाला इथे जी लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीला तिचा आधार क्रमांक इथे भरायचा आहे. आधार क्रमांक भरल्यानंतर बघा, आधार क्रमांक पटकन भरून तुम्हाला सांगत आहे मी की पुढे कसं करायचं आहे ते. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरण्यासाठी आपण थोडं पुन्हा रिफ्रेश करू, म्हणजे रिफ्रेश केल्यानंतर नवीन कॅप्चा येतो आणि पटकन तो कॅप्चा ॲक्सेप्ट होतो. 59 22 48 59 22 48 नंतर पुढे काय आहे, तर मी सहमत आहे. मी सहमत आहे वर तुम्हाला टच करायचं आहे, बरोबर. नंतर OTP पाठवावर तुम्हाला जायचं आहे. नंतर OTP पाठवल्यावर गेल्यानंतर तुम्हाला OTP येणार आणि मग तुम्हाला तो OTP पूर्ण तिथे भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जात आणि प्रवर्ग हा विचारला जाणार. मग तुमचं ज्या पद्धतीने असेल OBC वगैरे जे काय असेल ते तुम्ही तुमचं इतर मागासवर्गीय तुमचा जो काही जात प्रवर्ग आहे तो तुम्हाला तिथे भरायचा आहे. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे बघा की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत. इथे सर्वांनी नाही करायचं आहे. तुम्हाला इथे नाही हा पर्याय निवडायचा आहे. नाहीवर तुम्हाला टच करायचा आहे. तुम्ही इथे जर आहे म्हटलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला इथे नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच काय की तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी विभागात काम करत नाही किंवा त्याचा सरकारी पगार घेत नाही, म्हणून तुम्हाला इथे नाही सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर बघा, आता सर्व लाडक्या बहिणी या आधी पण जुन्या वेबसाईटमध्ये पण खूप जणांनी इथे चूक केली होती. जुन्या वेबसाईटमध्ये इथे काय होतं, तुम्हाला होय होय करायचं होतं आणि आता इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला इथे नाही नाही म्हणायचं आहे. तरच तुमचं ई-केवायसी ही सक्सेसफुल होईल आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे आणि तरच तुमचं लाभार्थी यादीमध्ये नाव येणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी पुन्हा नीट लक्षात घ्या की तुम्हाला इथे दोन्ही ठिकाणी नाही नाही म्हणून हा पर्याय निवडायचा आहे. तर नाही नाही म्हणून हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन येणार. त्याच्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला हे इथे दिलेलं आहे बघा, काय म्हटलेलं आहे
की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. इथे पण तुम्हाला दोन्ही पर्याय म्हणजे नाही तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे, नाही म्हणायचं आहे. तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहणार. तर एका व्यक्तीचा मला कमेंट आली होती. त्यांनी एक काका होते, म्हणजे त्यांनी काय केलं होतं, ते म्हणाले माझ्याकडनं चुकून होय झालं आणि पुढे पूर्ण सबमिट होऊन गेलं. तर आता चूक झाली, पण आता तुम्हाला पुन्हा त्याच्यावर एडिट करायचं ऑप्शन नाही. समजा जर तुम्हाला तुमच्या घराजवळ काही अंगणवाडी आहे किंवा तुमच्या घराजवळ काही महाई सेवा केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा आणि तिथे त्यांना विचारा की आमची पुन्हा या नवीन वेबसाईटमध्ये चूक झालेली आहे, तर आम्ही काय करावं, यावर काही पर्याय आहे का, असं तुम्ही जाऊन विचारा. काहीतरी तुम्हाला त्याच्यातनं मार्ग निघेल आणि तुमची EKYC पुन्हा दुरुस्त होऊ शकते. तर आता पुढचं काय आहे, माझा घटस्फोट झाला असून मी घटस्फोट प्रमाणपत्र, माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेन. तर इथे सुद्धा तुम्हाला टिक करायची आहे, म्हणजे इथे तुम्हाला या बॉक्समध्ये, वरच्या चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला टच करायचा आहे. तुम्हाला तिथे बरोबरची खूण करायची आहे. नंतर खालच्या बॉक्समध्ये काय म्हटलेलं आहे बघा, उपरोक्त अनुक्रमाणिका A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. तर तुम्हाला इथे सुद्धा या दोन्ही चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि टच करायचं आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही बॉक्समध्ये बरोबरची खूण येणार. म्हणजे तुम्ही दोन्ही बॉक्सवर सिलेक्ट केलं असं गृहीत धरले जाईल. आणि मग नंतर तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे, पुढे तुम्हाला हे पुढे पाठवायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला येणार की तुमची EKYC ही सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. आणि तुमची EKYC पूर्ण सक्सेसफुली झाल्यानंतर मग तुम्हाला तिथे तुमचे जे काही कागदपत्र आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं सांगते मी तुम्हाला, कागदपत्र सांगायच्या आधी महत्त्वाचं टिप सांगणार आहे आता, की बघा आता ज्या बहिणींकडे कागदपत्र आहेत, म्हणजे जसं की घटस्फोटाचे कागदपत्र आहेत किंवा वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र आहे किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आहे, तर तुम्ही हे कागदपत्र लवकरात लवकर अंगणवाडी कार्यालयात देऊन या. तर तुमच्या घराजवळ जे काही अंगणवाडी कार्यालय आहे ना, तिथे तुम्ही जा, चौकशी करा. आता अंगणवाडी कार्यालयाचा कुठेही फोन नंबर उपलब्ध नसतो, तर अंगणवाडी तुम्हाला काय करावं लागेल, 4 ठिकाणी नाही 10 ठिकाणी तुम्हाला चौकशी करावी लागेल की इथे अंगणवाडी कुठे आहे, अंगणवाडी कुठे आहे, असं तुम्हाला विचारावं लागेल. आणि मग तिथे जाऊन तुम्ही तुमचे हे कागदपत्र नेऊन द्यायचे आहे. बघा पुढे काय म्हणतंय सरकार, की पती वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे EKYC प्रमाणित समजले जाणार नाही आणि EKYC अपूर्ण समजली जाईल. आता ज्या बहिणींकडे कागदपत्र आहेत त्या बहिणींनी कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जर तुम्ही जाऊन दिले नाहीत, सादर केले नाहीत, तर तुमची EKYC ही पूर्ण झालेली आहे असं सरकार गृहीत धरणार नाही. तर हे तुम्ही महत्त्वाचं लक्षात घ्या हं. आणि आता मी तुम्हाला पुन्हा एक महत्त्वाचं टिप सांगणार आहे की आता ज्या महिला एकल आहेत किंवा ज्या बहिणी निराधार आहेत, ज्या बहिणी परित्यक्त्या आहेत, अशा बहिणींसाठी सरकारने या वेबसाईटमध्ये कोणताही पर्याय ठेवलेला नाही. जसंही सरकार यामध्ये काही अपडेट आणेल, पर्याय आणेल किंवा काही नवीन अपडेट येईल, तर मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणी, तुम्हाला काही प्रश्न असेल कमेंट करा, समस्या असेल कमेंट करा, अडचणी असेल, तुम्हाला EKYC बद्दल काहीही अडचणी असू देत, मी अर्ध्या रात्रीसुद्धा तुम्हाला उत्तरं देत आहे आणि तुमच्या कमेंट्सवर व्हिडिओ आणत आहे. तर कमेंट्स करायला विसरू नका. आणि लाडक्या बहिणी, हा व्हिडिओ कृपया करून सगळ्या बहिणींना दाखवा, सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ऑल हा पर्याय निवडा, तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल. आणि लाडक्या बहिणी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
कमेंट करायला विसरू नका. सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आठवणीने हा व्हिडिओ शेअर करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला पुढचं नवीन अपडेट मिळत राहील.